मत अधिक आहे. बंकट स्वामी महाराज सांगायचे म्हणते. बंकट स्वामी महाराज सद्गुरू जोग महाराज शिष्य बंकट स्वामी महाराज ते म्हणायचे, तुळशीवरी सोने हे तो गाढवाची लेणी. आता तुमचं तुम्ही पहा काय असेल रेकॉर्ड होतंय का होते. तुळशीवरी सोने हे तो गाढवाची लेणी. आपण वारकरी तुळशीचे हात वाहुकंठी, सोन्याचे हात वाहुकंठी नाही. रामरत्न वाहून घ्यावी वारकऱ्याला, देवाच्या भक्ताला. अरे पांडुरंगापेक्षा रामापेक्षा दुसरं रत्न कोणतं आहे? सरळ ते नवरत्न फोडून टाकले. आशा निष्ठेची हनुमंत आहे. मग भगवान कुठं सांगतात, आधी गुरुरत्न चुकलं. मग त्या ठिकाणी आता असं सांग की तुम्हाला दाशरथी रामाने बोलवलंय. दाशरथी रामाने ते दाशरथी रामाने कोण माग झाले द्वापर जाते त्रेता जाते. हो आता द्वापरी चालू आहे. देवा आणखीन काही उरलं सुरलं दावा लवकर घालायचं काय माझं, लवकर पिंडदानाची व्यवस्था करायची का काय? नेमकं तुमच्या मनात काय? सरपण वगैरे गोळा करून ठेवलं काय माझ्या नावाचं? असं का म्हणतोस? अहो देवा खरं बोललो तर एका ठेक्यात तुमच्या पायाजवळ येऊन पडलो. बलरामदास खरं होतं की नाही? हा एका ठोक्यात तुमच्या पायाजवळ येऊन पडलो. आता तर धडधडीत खोटं बोलायचंय. आणि एकूण तिकून तो जर बाबा आला तर आणि जर राम नाही दिसला तर ते जसं ऊसाचा रस पिळून तसंच बाबा माझं मुंड पिरवायचं म्हणलं. नाही बाबा पण अरे तुला काय करायचंय जा. मी काय करतो, मी राम बनतो ना. मी रामच नाही का आला तर मी राम बनतो, काळजी करू नको. गरुडाला पटलं. व कोणाचे प्रभूचे एका काय पुढायचं नाही बदलायला. प्रभू नाही बदलणार त्याच्यामुळे बदलणार. मग गेले बाबा प्रभूने सांगितलं होतं. मग पहिलं जसं जरा गर्वाने होतं हे माकडा, तसं माकडा नाही. ओ हनुमंतराया ते म्हणतात ना बाबा चमत्काराशिवाय नमस्कार नंगेश उदरडात नाही. अगोदर फाईट होती आणि मग ते सुरू केलं. ओ हनुमंतराया हनुमंतराया. त्यांनी कशी भाषा बदलली, कशी भाषा बदलली. निवडणूक जवळ होती का काय? कशी भाषा बदलली. हनुमंतराय लागून झालं. बोला बोला गरुड महाराज बोला, तुम्ही देवाची वाहने बोला. अहो दाशरथी राम आले तर त्यांनी तुम्हाला बोलवलंय आणि माहित होत की काय प्रतिक्रिया मिळते. आता या बाबा जर कळालं की दाशरथी राम कुठे, दाशरथी रामाचं नाव ऐकल्याबरोबर एवढे हनुमंतराय उल्हासित झाले, एवढे प्रफुल्लित झाले, एवढे प्रफुल्लित झाले. तोंडाचा वारकरी असतो ना, काळ मुदन वाजला कुठून बळ येतं का ना बाबा, कुठून बळ येतं का? म्हातारे असतात पण काळ मुदन वाजला की असं बळ येतं लगेच कुठून बोलत पण हनुमंतराय उठले. आणि मग गरुड महाराज असे माग माग बोलवले आणि ते कशी यायला लागली. त्याला आता मला धरतोय हा. आणि जेव्हा पळायला लागले, अरे थांब थांब पळू नको पळू नको पळू नको पळू नको कशाचा. ते धूम ठोकली आणि हनुमंतराची आले उड्डाण करत वैचाराजवळ बरोबर मग सांगितलं तर आपल्या सत्यभामेला की त्या ठिकाणी हनुमंतराय येतात. बाबा तुम्ही सीता बना, मी राम बनतो. रामाच्या रूपामध्ये त्याला दर्शन द्यावं लागेल, नाही तर गरुडाचं काय खरं नाही. का भाग सांगितला? हनुमंतरायला काय आवडतं? बलराम आला तर तो नाही आवडला. दाशरथी राम आणि त्या रामाचं गुणवर्णन जर आपण केलं, त्या रामाचं जर महिमान आपण सांगितलं, आपण गायलं तर हनुमंतराय खुश होणार आहे, संतुष्ट होणार आहे. अरे कीर्तन तर हनुमंतरायच्या खुशी करताची, संतुष्ट ते करताची. पण रामाचं वर्णन केलं तर ते हनुमंतरायची संतुष्टता काही वेगळीची. आता काल
गुढीपाडवा झाला. सगळ्या घराघरामध्ये काय पोळे किंवा शिरापुरीचं जेवण. बऱ्याच जणांना पोळी आवडत नाही, पण काय करावं, पुढे आल्याच्या नंतर सण म्हणून खावीच लागते, इच्छा नसते. पण आमच्या माता भगिनी सकाळपासून ते पुरण शिजवायचं, तेल वाटायचं, घाटायचं, ते सगळं करायचं. आता एवढं त्यांनी कष्टाने केल्याच्या नंतर आणि जर पोळी नाही खाली तर ते नाराज होणार. आपल्याला काय करावं लागतं, मग पोळी खावी लागते की नाही, नावीला झाली. पोळी आवडत नाही म्हणून, पण एक पोळी व्हायला खातो. आता सण आहे म्हणून. कसं आहे, आवडत नाही पण सण म्हणून पोळी खाणं वेगळं. आणि जर आवडीचं त्या ठिकाणी, मग आता आम्ही वडा भाकरी खाल्ली, वडा भाकरी सगळं मिळत, पण हे नाही मिळत ना, ते दुर्मिळ झालं. असा हा वडा जर त्या ठिकाणी झाला, जर भाकरी आणि मग ते पापड आणि पापड्या ज्वारीच्या, मग कसं आहे, आवडीचं भोजन असं आलं तर जसं मनुष्य काय करतो, हात सावरून खातो, तसं बघ त्या भगवंताचं आहे. ज्या देवताच्या समोर सेवा असेल, ज्या निमित्ताने सेवा असेल, आपण जर त्याचं वर्णन केलं तर ते देवाला आवडतं. पण संतांच्या समोर सेवा असेल तर संतांच्या वर्णनापेक्षा देवाचं वर्णन केलं तर संत अधिक खुश. देवाच्या समोर कीर्तन असेल, देवाचं वर्णन आपण करतो, पण त्याही पेक्षा अधिक जर देवाच्या समोर संतांचं वर्णन केलं तर ते देवाला अधिक आवडतं. तर का देवाला अधिक आवडतं. तेही प्राण परवते आवडती हे निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. तेही प्राण परवते आवडती हे निवृत्ती, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. बाबा सांगतात, मला कोण आवडतं, माझ्या भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात, वर्णन करतात, भक्ताचं चरित्र जे गातात, सांगतात, ऐकतात, ते मला आवडतात. ऐशियाचे चरित्र जो आवडी चरित्र आवडीने सांगायचं आणि आवडीने गायचंय, ते देवाला आवडतं. म्हणून हनुमंतांना आवडतं रामनाम. आणि मग ते रामनाम, त्याचा जर महिमा आपण सांगितला, वर्णन केला, तर हनुमंत संतुष्ट होणार आहे. म्हणून मी रामनामाचं महत्व सांगणारा, नुसतं महत्व नाही तर जगत जे सांगतात त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याची गोळी साधलेली आहे. नुसतं परोपदेशी पांडित्यम अमेरिका अशी, जपान तसं आणि फ्रान्स तसं, ह्या गप्पा सांगणं वेगळं आणि प्रत्यक्ष तिथल्या त्या क्षेत्राचा अनुभव येऊन सांगणं वेगळं. बरेच जण देश विदेशाचं महिमान गातात, कीर्ती गातात, मोठेपणा सांगतात. तुम्ही गेले का अमेरिकेला? नाही नाही नाही, वाचून सांगतो. करायचं काय? तुम्ही जपानला गेले का? फ्रान्सला गेले का? आता गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, तिला जर त्या ठिकाणी सांगायला लागले वर्णन, तुम्ही गेले होते का? नाही नाही नाही, म्हणजे बाकीचे गेले होते आणि त्याने सांगितलं आणि आम्ही ऐकून मग सांगायला लागलो. त्याला किंमत नाही. आता अयोध्या, प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर, आता त्या ठिकाणी गेलो, पाहिलं, अजूनही त्या अयोध्या मनातून जात नाही. अजूनही परमपूज्य आदिनाथ महाराज शास्त्री, कारण त्यांचा सुरुवात होत असतो ना पांढरमधून,
होऊन झाला ते सगळं ते राम लल्ला ते राम आपल्या प्रेमाने बोलतात ते राम लल्लाचीच मूर्ती दिसते. आता तिथं गेलं तर त्यातला जो अनुभव आहे कार्यक्रमाचा ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला सांगितल्याच्या नंतर बरोबर वाटतं की नाही तर मग व्हिडिओ पाहून आणि मग ते वर्णन करणं मग नाही. तर जशी त्याची गोडी साठलेली आहे कसं आहे एखादा आचारी एखादा पदार्थ करतो काही भागामध्ये शिंगोरी आमटी ढक्कू पंढरपूर भागामध्ये गेलो तर बाजार आमटी आता त्या भागामध्ये पंढरपूरला गेलं तर पेंट पाला काय नाही आपलं ढकूच असा असतो ना त्याचं नाव तिकडे पेंट पाला जशी आपली शिंगोरी आमटी ना तशी बाजार आमटी पण त्या भागामध्ये ते नाव मग आम्हाला शिंगोरी आमटी करायची जेवायला